जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुण्यावरून सर्व सहयोगी बंधू भगिनींचे हृदयापासून स्वागत. सहजयोग मेडिटेशन, माय लाईफ माय मेडिटेशन सत्रांची ही जी शृंखला सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपले जे सहयोगी बंधू भगिनी आहेत ते आपल्यासोबत इथे येऊन चर्चा करतात, त्यांचे अनुभव सांगतात आणि त्यांच्या अनुभवातून त्यांना जो लाभ झालेला आहे त्या माध्यमातून ते आपल्याला सांगत असतात, मोटिवेट करत असतात की सहजयोग ध्यान करणं हे किती आवश्यक आहे. तर आज याच अंतर्गत याच उद्देशाने आपल्यासोबत आपले अनुभव सांगण्यासाठी कुलकर्णी काकू आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. कुलकर्णी काकू, जय श्री माताजी. जय श्री माताजी. आणि स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपलं. सगळ्या दर्शक जे आपल्याला आज पाहता आहेत त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. जय श्री माताजी. जय श्री माताजी. कुलकर्णी काकू एक ज्येष्ठ सहयोगी आहेत आणि खूप आधीपासून म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांना सहयोग हा मिळालेला आहे. हे त्यांचं भाग्यच म्हणायला पाहिजे काकू, की इतक्या पूर्वी म्हणजे जेव्हा मला असं वाटतं 1970 काळामध्ये श्री माताजींनी सहजयोग ध्यान धारणा जी आहे ती सुरू केली. मानवजातीच्या उत्थानासाठी श्री माताजींनी आपल्याला हा मार्ग दिला आणि 1982 मध्ये काकूंना आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला. म्हणजे हे खूप सौभाग्य आहे त्यांचं. सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून त्यांच्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतला. प्रचंड असे लाभ त्यांना मिळालेले आहेत आणि खूप काही या चर्चेतून आपल्याला काकूंकडून शिकायला मिळणार आहे. तर अगदी वेळ न घालवता आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. काकू, तुम्ही इतकी सुंदर भजनं श्री माताजींच्या समोर गायली. एवढा सुंदर तुमचा ग्रुप होता भजनांचा, ज्याच्याविषयी आपण आता मगाशी इतके सुंदर वर्णनही तुम्ही केल्या त्या म्युझिक ग्रुपचं. आणि तुम्ही प्रचंड असा आनंदही घेतला. अगदी भरभरून साक्षात परमेश्वराच्या दरबारात तुम्ही त्यांची स्तुती गायली. खूप आनंद आणि आशीर्वाद सगळ्याचाही अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तर आणि एक आम्हाला एक आहे काकू, निर्मलांजलीमध्ये सुंदर असं भजन आहे पोवाडा. पोवाडा हा जनरली राजा महाराजांसाठी आपण नेहमी ऐकत असतो, पण श्रीमाताजींवरचा जो पोवाडा आहे तो निर्मलांजलीच्या भजनातला आम्ही गात असतो. आणि तुमचाही म्हणजे आता मगाशी जे रिसेंटली आपण ऐकलेला आहे पोवाडा, तर तो जो पोवाडा आहे मला असं वाटतं हा पोवाडा काकूंनी रचलेला आहे आणि खूप सुंदर अशी त्याची इंटरेस्टिंग कहाणी आहे. तर आपण काकूंकडून जाणून घेऊया की हा पोवाडा तुम्हाला कसा सुचला आणि पोवाडा लिहावा हे कसं तुम्हाला सुचलं. कसा लिहावा ते आम्ही विद्यापीठात राहत होतो राहुरीला आणि आमच्या समोर एक राहायचे, ते काही सहयोगी नव्हते पण त्यांचा छोटा असा मुलगा होता. तर तो त्याच्या आईच्या मागे लागला होता, मला हे म्हणून दाखव, हा पोवाडा म्हणून दाखव. तर त्याची आई म्हणते मला नाही येत. त्या समोर येत ना कुलकर्णी काकू, जा त्यांच्याकडे, ते तुला म्हणून दाखवतील. तर त्यांनी आणला, म्हणे काकू मला हा म्हणून दाखवा, कसा म्हणायचं ते पण सांगा. शिवाजी महाराजांचा पोवाडा तो असेल. तो शिवाजी महाराज. तर ते पाहिलं मी. पहिले न मन भगव्या झेंड्याला, दुसरे न मन जिजाऊ मातेला. अच्छा. वाटलं मग त्याला ते म्हणून दाखवलं, तो गेला निघून. तो निघून गेला पण माझ्या डोक्यात ते घोळत राहिलं. अच्छा. अरे म्हटलं भगव्या झेंड्याला, जिजाऊ मातेला, आपण का नाही करायचं माताजींवर. अरे वा. कसा सुचला, त्याचं मूळ इथे आहे. ओके. आणि मग झालं, आम्ही गणपतीपुळ्याला गेलो. गणपतीपुळ्याहून मग येता 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 डोक्यात शब्द सुरू झाले. मग आता काय एक 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 लिहिलं. आधी तर पहिलं कडवं तर तिकीटावरच लिहिलं गेलं. अच्छा. आपलं बसचं तिकीट. हो का. मग म्हटलं घरी गेल्यावर करू आपण सगळं. मग घरी गेल्यावर मग आणि मग आम्ही पुन्हा बसायचं ना सगळ्या बायका. मग तेव्हा हे बघ एक कडवं झालं तयार, आता हे दुसरं कसं करावं, काय करावं, काय शब्द घालावा इथे. मग खरंच माताजींच्या आई वडिलांचं नाव काय असेल बरं. तर मग कळलं की प्रसादराव नाव होतं माताजींच्या वडिलांचं. पण मग आईचं काय. आता हे कोणी विचारायचं. ते तिथले ते आमच्यापेक्षा जे ज्येष्ठ होते आधीचे त्यांना विचारलं. त्यांना पण नव्हतं माहिती. ओके. प्रसादराव माहिती होतं, पण आईचं नाव माहिती नव्हतं. काय करायचं काय. आणि तेव्हा काही इतकं नव्हतं, म्हणजे आता कसं पुस्तकात वगैरे कळतं, सगळ्या गोष्टी तसं काहीच नव्हतं तेव्हा तिथे. मग ते
मग म्हटलं जाऊ दे, नाही आईचं कळलं नव्हतं, आपण मग धन्य माता प्रसादराव पिता. अच्छा, हा, तसं तुम्ही जुळवलं त्याला? तसं जुळवलं होतं की मातेला नुसतं धन्य म्हणायचं, नाव माहित नाही. धन्य माता प्रसादराव पिता, अति पुण्यवान उभयता, दैवी कन्या त्यांची ललिता, ओके, सकल विश्वाची असे ही शान. असं मग ते आपोआप म्हणजे त्यांनीच सुरू केलं ते, असं जमत गेलं. आणि मग ते मग कधी जन्म झाला मग आता, मग 1923 सालाला छिंदवाड्याला झाला, मध्यप्रांती छिंदवाड्याला. मग किती 12 वाजता झाला, मग भर दुपारी 12 वाजेला आदिशक्तीचा जन्म झाला. रजी, काय सुंदर तुम्ही तो पोवाडा रचला. आम्ही नाही रचला, अजूनही मी सांगते, नाही ते त्यांनी म्हणजे काय म्हणतात ना, ते हे एक इन्स्ट्रुमेंट त्यांना करून घ्यायचं होतं. तुम्हाला माध्यम निवड, माध्यम केलं फक्त, पण ते घडत गेलं. आणि ओव्या पण केल्या होत्या, ओव्या सुद्धा त्यांच्या चरणी म्हणून दाखवल्या, ओव्या पण केल्या होत्या. पण तुम्ही हा जो पोवाडा लिहिला, मग तुम्ही श्रीमाताजींसमोर तो कधी सादर केला? हो, लगेच माताजी याला आल्यानं, गणपतीपुळा झाल्यावर संक्रांतीला राहुरीतच असायच्या. अच्छा. आणि मग राहुरीत आल्यानंतर मग भजन झाल्यावर मग श्रीमाताईंना विनंती केली की एक धाडस केलंय. हा शब्द मला आठवतो अजून. अच्छा. श्रीमाताजी एक धाडस केलंय, क्षमा करा. ओके. तर म्हणे काय केलं. बायकांना नुसतं सांगितलं होतं की तुम्ही ध्रुपदाला जे 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 म्हणायचं सगळ्यांनी, बाकीच्या 3 ओळी मी म्हणते. म्हटलं, गंभीर होऊन ऐकत होत्या. अच्छा. हो. मग तो झाल्यानंतर माताजींनी पाहिलं, म्हटले परत एकदा. कधीही वंसमोर नव्हता कुठल्या गाण्याला. हो का? पण पोवाड्याला मिळाला. परत म्हणा म्हणे. अच्छा. मग तुमचा उत्साह वाढला असेल. हो, पुन्हा पहिल्यापासून सुरू केलं. मग नंतर म्हणले, तुम्ही आज काय गायलं माहितीये? देवीचा पोवाडा गायला. अच्छा. अहो म्हणे, लढणाऱ्या योद्ध्यांचं, राजा राजवाड्यांचं मनोबळ वाढण्यासाठी पोवाडे म्हणत होते, तुम्ही आज देवीचा पोवाडा म्हटलाय म्हणे. छान म्हणे, छान. इतक्या खुश झाल्या, खुश. नंतर इतकं काही पुढे गेलं तर ते बाकीच्या फॉरेनर्सला ते रिदमच इतका आवडला, ते जी जी जी, ते कुठेही गेले तरी जी 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 म्हणत असतील. ते अशा रीतीने ते पोवाड्याचा जन्म झाला. त्याला ते लहान मूल कारणीभूत झालं. भगवा झेंड्याला त्यांनी तुम्हाला ते सुचवलं. हो, त्यांनी ते पुस्तक आणलं, मला हे म्हणून दाखवा. तिथून ते डोक्यात घुसलं माझ्या की मग आपणही करावं ना. आणि एवढा सुंदर असा पोवाडा तुम्ही घडला. खूप छान घडला. तेवढं मात्र म्हणावं लागेल की काहीतरी आयुष्यात तेवढं झालं, त्याचं एक खूप मानसिक समाधान मिळालं. तर एवढा सुंदर असा काकूंनी पोवाडा रचला आणि श्रीमाताजींना तो इतका प्रचंड भावला. देवीवरचा पोवाडा, जो राजा महाराजांसाठी लिहिला जाणारा पोवाडा, काकूंनी देवीवर पोवाडा रचला आणि प्रचंड भावला श्रीमाताजींना. आपल्या सगळ्यांना आवडेल हा पोवाडा ऐकायला. तर असा हा पोवाडा आपण ऐकूया. मध्य प्रांत छिंदवाड़ा वाली नागपुर कन्या, नारगोल शस्त्रार्धाम निवासिनी, प्रतिष्ठान निवासिनी, दिल्ली निर्मल धाम निवासिनी, आत्म साक्षात्कार अनुभूति प्रदायिनी, विश्व सहज योग प्रदायिनी, विश्व निर्मला धर्मदायिनी, विश्व वंदिता सर्व पूजिता जगत जननी निर्मला, सहज योगिनी निर्मला, प्रेम मूर्ति निर्मला, साक्षात श्री आदि शक्ति, साक्षात श्री महालक्ष्मी माताजी श्री निर्मला देवी की। पहिले नमन हो गणरायाला, पहिले नमन हो गणरायाला, दुसरे नमन आदि
आदिशक्तीला, तिसरे नमन सहज योगाला, तिसरे नमन सहज योगाला, नमवून माथा चरणाला गातो पोवाड्याला जी जी जी, गातो पोवाड्याला जी जी, गातो पोवाड्याला जी 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 जी। 1923 सालाला, 1923 सालाला मध्य प्रांती छिंदवाड्याला, मध्य प्रांती छिंदवाड्याला भर दुपार 12 वाजेला, हे भर दुपार 12 वाजेला आदिशक्ती आली जन्माला, आली जन्माला जी जी जी, आली जन्माला जी जी, आली जन्माला जी 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 जी। धन्य माता प्रसादराव पिता, धन्य माता प्रसादराव पिता, अति पुण्यवान उभयता, दैवी कन्या त्यांची ललिता, दैवी कन्या त्यांची ललिता, सकल विश्वाची झाली माता निर्मला माता जी जी जी, निर्मला माता जी जी, निर्मला माता जी जी, निर्मला माता जी 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 जी। निर्गुणातून सगुणात, निर्गुणातून सगुणात आली आदिशक्ती जगतात, कलियुगात माता ही आली, कलियुगात माता ही आली, निर्मला देवी माय भोळी, देवी माय भोळी जी जी, देवी माय भोळी जी जी, देवी माय भोळी जी 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 जी। धन्य ते पूर्व सुकृत, कुंडलिनी झाली जागृत, 7 चक्र पार करीत आली सर्वांच्या सहस्रारात, धन्य ते पूर्व सुकृत, कुंडलिनी झाली जागृत, 7 चक्र पार करीत आली सर्वांच्या सहस्रारात, सहस्रारात जी जी जी, सहस्रारात जी जी, सहस्रारात जी 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 जी। आम्ही लेकुरे जरी अजाण, नसे आम्हा ज्ञान, नसे आम्हा ज्ञान, नसे आम्हा ज्ञान, अनन्य भावे शरण अल्पमती केले वर्णन, जीर जीर जी, जीर जीर जी। आम्ही लेकुरे जरी अजाण, नसे आम्हा ज्ञान, नसे आम्हा ज्ञान, अनन्य भावे शरण अल्पमती केले वर्णन, जीर जीर जी, जीर जीर जी। सहज योगाने होते प्रगती, सहज योगाने होते प्रगती, सहज योगाने होते प्रगती, घ्या हो याची प्रचिती, दिव्यत्वाची जिथे प्रचिती, दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तेथे कर माझे हो जुळती, माझे हो जुळती जी जी, माझे हो जुळती जी जी, माझे हो जुळती जी जी, माझे हो जुळती जी 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 जी। तर खूप खूप धन्यवाद तुमचे काकू, तुम्ही एवढा वेळ दिला, स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद। आणि दर्शक आपले जे आज बघत आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। थँक्यू। जय श्री माताजी।